मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, हे साप्ताहिक राशी भविष्य आहे जे 27 मे ते 2 जून पर्यंत असणार आहे। मित्रांनो, आपण आपले चॅनल लवकरात लवकर जर सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, शेअर करा, जेणेकरून आपल्यापर्यंत हा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर सर्वप्रथम दिसेल। कुठल्याही ग्रुपवरती याची लिंक येण्याची वाट पाहावी लागणार नाही। चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य। मेष राशी, या सप्ताहात आर्थिक व्यवहार व आर्थिक गोष्टीत थोडासा कठीण असणार आहे आपल्यासाठी हँडल करणं। एकंदरीत आपल्याला या सप्ताहात पैशाची थोडी चणचण सुद्धा भासू शकते, जाणवेल। एखाद्या चांगल्या मित्राच्या सहकार्यामुळे आलेली अडचण दूर होईल। म्हणजे पैशाची अडचण जर आपल्याला आलीच, अचानक जर पैसे भरावे लागले, कुठे द्यायचे होते त्याचे द्यावे लागले, किंवा अचानक काही अशा गोष्टी घडल्या तर चांगल्या मित्रांची आपल्याला सहकार्य लाभतील आणि त्यांच्यामुळे आपली अडचण दूर होईल, यात काही शंका नाही। परंतु पुन्हा कर्ज वाढणार नाही किंवा कर्ज घ्यावे लागणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घेणं खूप गरजेचं आहे, किंवा कर्जाचं डोंगर यामुळे वाढू शकतं। एखादा आळस व बेजबाबदारपणामुळे आपले मोठे नुकसान होऊ शकतं, किंवा आपल्या कुटुंबावरती एखादे संकट सुद्धा या काळात येऊ शकते आपल्या बेजबाबदार वागल्यामुळे। त्यामुळे आपण कुठलेही निर्णय घेताना आपण विचारपूर्वक घ्या, कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घेऊनच घ्या। नाही तर काय होणार आहे, ऐनवेळी ह्याच आपले सल्ले जर चुकले, आपले निर्णय घेतलेला जर चुकला तर ते लोक, जी मोठी लोक आहेत ते आपल्यावरती ब्लेम करू शकतात किंवा सांगू शकतात आई तुम्ही ऐनवेळी आपल्याला विचारलं नाही, त्यामुळे सर्व प्रकार घडले असं त्यांच्या लक्षात येऊ शकतात। त्यामुळे शक्यतो आपण ज्येष्ठांचा सल्ला घेऊनच मोठे निर्णय घ्या, अथवा तो जे काय आहे ते गोष्टी त्या मोठ्यांवरती सोडून द्या। आपण त्याची जबाबदारी घ्यायला जाऊ नका। जर आपल्याला पेलत असेल तर आपण ते करा, आणि या सर्व गोष्टी करत असताना सतर्क व सावधान राहणे खूप गरजेचं आहे। आणि या सप्ताहात विशेष पुन्हा एकदा सांगतो, कुटुंबाची काळजी घ्या। आपल्या बेजबाबदारीमुळे कुटुंबावरती मोठे संकट कदाचित येऊ शकते। तर संकट येऊ नये किंवा कुटुंबाचं कल्याण व्हावं किंवा कुटुंबात येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्या यासाठी आपण शिव पार्वतीची उपासना करा। येणाऱ्या सोमवारी जमत असेल तर शिवलीलामृताची कथा वाचा, शंकरावरती अभिषेक करा, गणपती अथर्वशीर्ष जर येत असेल गणेश ते सुद्धा आपण वाचू शकता गणपतीच्या देवळामध्ये। या दोन्ही उपासना केल्याने कुटुंबावरती येणाऱ्या अडचणी दूर होतील। या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या 27 आणि 30, शुभ अंक असणाऱ्या 3 आणि रंग असणाऱ्या पिवळा याचा आपण लाभ करून घेऊ शकता। वृषभ राशी, या सप्ताहात आपले नकारात्मक विचार, नकारात्मक कामे व आळसपणा यामुळे आपल्याला मोठे संकट निर्माण होऊ शकते, किंवा आपल्याला ते सगळं गोष्टी संकटाकडे घेऊन जाऊ शकते। त्यामुळे आपण सकारात्मक विचार करा। आपल्या कामाला सुरुवात करताना सकारात्मक करा। एखाद्या गोष्टीविषयी जर शंका असेल तर त्याचं पूर्वीच निरसन करून घ्या। आधीच त्याचे निरसन करून घेतल्यामुळे त्या कामातील अडचणी दूर होतील। कुठल्याही गोष्टीत किंवा कुणाच्याही वाद्यामध्ये, कोणाच्या मित्रांच्या वादामध्ये किंवा त्यांच्या भांडणामध्ये हस्तक्षेप शक्यतो करायला जाऊ नका। मध्यस्थी या सप्ताहामध्ये करायला जाऊ नका। एखाद्याच्या आपण संकटामध्ये किंवा त्या मध्यस्थी करायला जाल तर त्यांचे संकट किंवा त्यांची मध्यस्थी केलेली आपल्या अंगलट येऊ शकते आणि त्याचा आपल्याला जास्त त्रास होऊ शकतो। त्यामुळे कोणाच्याही सध्या मध्यस्थी करायला जाऊ नका, याकडे लक्ष द्या। कोणाच्याही भानगडीत हस्तक्षेप करायला जाऊ नका। या सप्ताहात लांबचे प्रवास शक्यतो जमत असल्यास टाळा, कारण या प्रवासामध्ये कदाचित आपल्याला थोडासा शारीरिक त्रास संभावू शकतो, आणि हे करणं आपल्यासाठी हितकारी ठरेल की प्रवास करणे, लांबचे प्रवास करणे टाळणे हे सध्या आपल्यासाठी हितकारी ठरेल। आता ज्या काही अडचणी येणार आहेत, नकारात्मक विचार सतत आपल्याला येत असेल तर आपण ओम नमः शिवायचा जप करा, रोज करा। रोज जमत असेल तर मेडिटेशन करा, ध्यान साधना करा, 5 मिनिटं 10 मिनिटं असं करून करून वाढवा। अशा केल्याने थोडासा सकारात्मक विचार वाढतील आणि नकारात्मक विचारांचा प्रभाव आपल्यावर पडणार नाही आणि त्याचा त्रास होणार नाही। या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा आहेत 29 आणि 2, म्हणजे 29 मे आणि 2 जून। शुभ अंक आहे 4 आणि रंग आहे निळा, याचा आपण लाभ करून घेऊ शकता। मिथुन राशी, हा सप्ताह व सध्याचा काळ आपल्याला आपल्या आयुष्यात कार्यक्षेत्री उत्कर्ष गाठविणारा किंवा उत्कर्ष निर्माण करून देणारा किंवा उत्कर्षकारक ठरणार आहे। परंतु आपल्याला सुद्धा तितक्याच जबाबदारीने प्रामाणिकपणे कामे करावी लागणार आहेत, याकडे लक्ष द्या। आळसपणामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो, त्यामुळे आपण आळसपण दूर करा आणि त्या उत्कर्षाची संधी आपल्याला मिळाली आहे त्याचा लाभ करून घ्या। आपल्या आरोग्यासंबंधित असलेल्या अडचणी सुद्धा या सप्ताहात दूर होतील। उत्तम आरोग्य लाभेल, उत्तम आरोग्याची साथ लाभेल
आयुष्यात सुखकारक घटना घडतील आणि या सप्ताहात केलेला प्रवास सुद्धा खूप काही गोष्टी आपल्याला शिकवून देणारा ठरेल आणि आपल्या ज्ञानात भरेल. म्हणजे काय होणार आहे तर नवीन अनुभव आपल्या पदरात पडेल, आपल्याला नवीन काय काय शिकायला मिळेल, अशा गोष्टीत आपल्याला प्रवासामध्ये शिकायला मिळणार आहे. तर आपल्याला आणि चांगलं जाण्यासाठी म्हणजे हा काळ अधिक चांगला जाण्यासाठी आपण शक्यतो विष्णूची आराधना करा, नमो भगवते वासुदेवाय जप करा. जर विष्णूचं एखाद्या ठिकाणी देऊळ असेल, विठ्ठलाचं कुठल्याही विष्णू स्वरूप देवळाचं, कृष्णाचं वगैरे, तर त्या ठिकाणी तुळशी पत्रांची माळा अर्पण करा. नक्कीच अडचणी दूर होतील आणि सुखकारक गोष्टी घडतील. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे 30 मे आणि 1 जून. शुभ अंक असणाऱ्या 4 आणि रंग असणाऱ्या आकाशी निळा याचा आपण लाभ करून घेऊ शकता. कर्क राशी, या सप्ताहात खूप मोठ्या आर्थिक उलाढाली आपल्या आयुष्यात होऊ शकतात, घडू शकतात. शक्यतो घेतलेले कर्ज वेळेत फेडण्याचा आपण प्रयत्न करा, अन्यथा अशाच कर्ज प्रकरणामुळे थोडीशी मानहानी किंवा बदनामी सुद्धा उद्भवू शकते. या सप्ताहात संघर्ष करावा लागणार आहे. आपल्याला खूप साऱ्या गोष्टी हक्कासाठी आपल्याला भांडावा लागणार आहे, हक्कासाठी संघर्ष करावा लागणार आहे. तर त्यावेळी काय करायचं, आपण संघर्ष करा किंवा बोला, परंतु बोलत असताना शब्दांचा प्रयोग चांगला करा. एखाद्या चुकीच्या शब्द प्रयोगामुळे समोरील व्यक्ती कायमस्वरूपी सुद्धा दुरावू शकते. आपल्या हातातील कामे पूर्ण होण्यासाठी सध्या आपल्याला अहंकार थोडासा बाजूला ठेवावा लागणार आहे. आलेले समोर संकट आहे, आपल्या समोरचे आलेले संकट आहे, दूर करून घेण्यासाठीच किंवा दूर करण्याचे आपल्यासाठी हितकारी ठरणार आहे. तर ते दूर करण्यासाठी कदाचित आपल्याला समोरच्याचं एक वेळ ऐकून घ्यावं लागेल. तर अशा वेळी आपला अहंकार किंवा आपला गर्व असेल तो बाजूला ठेवून आपल्या ज्या काही गोष्टी असतील त्या मान सन्मान सध्या बाजूला ठेवा. कारण का तर हातातलं काम योग्य वेळी योग्य रीतीने योग्य काळात होणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला मी हे करायला सांगतो. अन्यथा दरवेळी काय आपल्याला अहंकार किंवा आपला गर्व बाजूला ठेवा असं म्हणत नाही, परंतु यावेळी जर आपलं काम आपल्याला व्हावं असं वाटत असेल तर आपल्याला हे करणं खूप गरजेचं आहे. या सप्ताहात बाकीच्या काही गोष्टी येऊ नयेत किंवा आयुष्यात कर्जा संबंधित काही गोष्टी घडू नयेत, यासाठी येणाऱ्या मंगळवारी जमत असेल तर चण्याची डाळ 1.25 किलो व 1.25 किलो गुळ कुठल्याही गणपतीच्या देवळामध्ये अर्पण करा. जमत असेल तर तांबडं वस्त्र, शेंदुरी रंगाचं वस्त्र आपण ते दान करा. जर काही एखादं कर्ज खूप झालं असेल तर लवकर फेडण्याची बुद्धी शक्ती आपल्याला मिळावी यासाठी आपण ही आराधना करायची आहे. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या 27 मे आणि 1 जून. शुभ अंक असणाऱ्या 1 आणि रंग असणाऱ्या सुवर्ण याचा आपण लाभ करून घेऊ शकता. सिंह राशी, या सप्ताहात आपल्या प्रत्येक कामात आपल्याला यश मिळेल, नक्की मिळेल. आपल्या कामामुळे आपले मान सन्मान वाढेल. भविष्य काळासाठी आपण केलेली एखादी योजना आपली खूप फलदायी ठरणार आहे, त्याच्यात आपल्याला लाभ होणार आहे. प्रवासातून खूप साऱ्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतील, परंतु कौटुंबिक वादामुळे मनस्वास्थ्य आपले बिघडू शकते. न्यायनिवाडा करणे आपल्याला या सप्ताहामध्ये कुटुंबाच्या बाबतीत थोडेसे कठीण जाऊ शकते. योग्य न्याय करू न शकल्यामुळे त्याचा आपल्याला पुन्हा मानसिक त्रास सुद्धा होऊ शकतो. त्याकरिता सत्यतेची बाजू घेऊन, आता कोणी कुटुंबामध्ये असू दे, जवळचं नातं असू दे, पण जर ते चुकत असेल तर त्याला चुकीला चूक म्हणणं हे सामर्थ्य आपल्याकडे ठेवा आणि सत्य असलेल्या व्यक्तीचीच बाजू घ्या. जवळची व्यक्ती आपली आहे आणि ती असत्य आहे म्हणून त्याची बाजू घ्यायला जाऊ नका, याच्यात जास्त त्रास होऊ शकतो. नात्यांमध्ये गुंतू नका, कर्तव्याला मान द्या. आता प्रवासातून खूप साऱ्या गोष्टी शिकायला, म्हणजे एखादा जर लांबचा प्रवास वगैरे आपण करत असाल तर त्या प्रवासामध्ये काय काय गोष्टी घडतील, आपलं कोण परक कोण कसं वागतात लोक, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या प्रवासात शिकायला मिळणार आहेत जर एखादा लांबचा प्रवास असेल तर. या सप्ताहात आपल्याला आराधना करायची आहे, शिवाचीच आराधना करायची आहे, शंकर भगवानाची आराधना करा. जर जमत असेल तर सोमवारी किंवा आपल्याला जमेल त्या दिवशी 16 सोमवाराचं व्रत जर आपण करत असाल तर अतिउत्तम. जमत असेल तर पूर्ण 16 सोमवाराचं व्रत करा, अन्यथा नाही जमत असेल तर कमीत कमी 5 सोमवार तरी आपण उपासना करा, जेणेकरून कुटुंबामध्ये सध्या जे काही अडचणी चालू आहेत, वादविवादाचे प्रसंग चालू आहेत ते दूर होतील आणि कुटुंबामध्ये एकोपा निर्माण होऊन राहील. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे 30 आणि 31. शुभ अंक असणाऱ्या 7 आणि रंग असणाऱ्या क्रीम याचा आपण लाभ करून घ्या. कन्या राशी, या सप्ताहात मागील काही घटनेमुळे कुटुंबामध्ये वादविवादाचे प्रसंग येणे व उद्भवणे होऊ शकते. काही सुखदुःखाच्या गोष्टी घटना आपल्या आयुष्यात घडलेल्या असतील, त्यामुळे सुद्धा या गोष्टी घडू शकतात. एकंदरीत यानंतरचा आपल्या आयुष्यातला जो प्रवास आहे तो खूप वेगळा असेल. काही सुखदुःखद घटना यांमुळे आपल्याला नवीन विचार करावे लागतील, नवीन विचार मांडावे लागतील, काही नवीन निर्णय घ्यावे लागतील. आपल्या आयुष्यात काही बदल सुद्धा या सप्ताहानंतर कदाचित या दिवसानंतर होऊ शकतो. सकारात्मक विचार करून केलेला बदल आपल्या आयुष्यात पुढे खूपच सुखकारक व हितकारक ठरणार आहे. जवळ व्यक्तीचा दुरावा कदाचित आपल्याला खूप असह्य सुद्धा या काळामध्ये होऊ शकतो.
तर कुटुंबामध्ये सुख शांती नांदावी किंवा आलेले जे काही अडचणी आहेत त्याच्यावर मात करण्यासाठी किंवा त्याच्यावर गांभीर्याने विचार करण्यासाठी किंवा धैर्य मिळण्यासाठी शिवशक्तीची उपासना करा, देवीची आणि शंकराची उपासना करा. यात आपल्याला नक्की फायदा होईल. तर काय करायचं आहे, तर जमत असेल तर उमामहेश्वराय नमः किंवा शंकर पार्वतीचं एखादं देऊळ असेल त्या ठिकाणी आपण आराधना करा. शंकराची आणि देवीची दोघांची आराधना करा, जप करा. देवीचा जप करा, शंकराचा जप करा. याच्याने आपल्याला धैर्य प्रदान होईल. कुटुंबामध्ये एकोपा ठेवण्यासाठी आपल्याला मदत होईल किंवा आलेले जे संकट आहे त्याच्यावर आपण नीट धैर्याने उभे राहू शकाल. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या 28 आणि 29, शुभ अंक असणाऱ्या 3 आणि रंग असणारा पिवळा याचा आपण लाभ करून घेऊ शकता. तुळ राशी, या सप्ताहात आपल्या आयुष्यात नवीन काही गोष्टी घडतील. सुखद अनुभव उपभोगता येतील, आनंद उपभोगता येईल. परंतु कुटुंबामध्ये अथवा कामाच्या ठिकाणी कितीही वादाचे प्रसंग आले असता आपण मात्र ते प्रसंग संवादातून सोडवण्याचा प्रयत्न करावा. वादविवाद करायला जाऊ नका. अन्यथा याचे मोठे गंभीर परिणाम आपल्याला नंतर भोगावे लागू शकतात आणि चुकीच्या पद्धतीने सुद्धा भोगावे लागतात. चुकीमुळे, आपल्याच चुकीमुळे ते भोगावे लागू शकतात. इतरांवर अन्याय करू नका आणि इतरांचा अन्याय सहन सुद्धा करायला जाऊ नका. जे काय आपले वरिष्ठ असेल त्यांच्याकडे ते सांगा, परंतु आपण भांडायला, आपण बोलायला जाऊ नका. वरिष्ठांपर्यंत त्यांची कंप्लेंट करा. पण आपण जर एखादी गोष्ट अशी काही करायला जाईल, स्वतःहून न्याय मिळवण्यासाठी जाईल, तर कदाचित त्याचा आपल्याला त्रास होऊ शकतो. हा सप्ताह आपल्याला अधिक चांगला जाण्यासाठी आपल्याला विष्णूची उपासना करायची आहे. विष्णूची आणि लक्ष्मीची उपासना करायची. नक्कीच आपल्या अडचणी दूर होतील. नमो भगवते वासुदेवाय जप करा. महालक्ष्मी नमः म्हणा. महालक्ष्मी अष्टक जर आपल्याला येत असेल तर ते सुद्धा पठण करा. आर्थिक अडचण, आर्थिक विवेचन सुद्धा दूर होतील किंवा आर्थिक संबंधित येणाऱ्या अडचणी असतील त्या सुद्धा दूर होतील. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या 30 मे आणि 1 जून, शुभ अंक असणाऱ्या 4 आणि रंग असणाऱ्या निळा याचा आपण लाभ करून घ्या. वृश्चिक राशी, कुटुंबातील वातावरण छान असेल. जुने वादविवाद मिटतील. कुटुंबामध्ये एखादे धार्मिक कार्याचे आपण आयोजन नियोजन कराल, त्यामुळे कुटुंबामध्ये धार्मिक वातावरण असेल. एक प्रकारचे वेगळंच वातावरण आपल्याला पाहायला मिळेल आणि एकोपा निर्माण होईल. तुमच्या मनातील एखादी इच्छा सुद्धा या सप्ताहात पूर्ण होईल. जोडीदाराकडने एखादी गोड बातमी सुद्धा आपल्याला या सप्ताहात ऐकायला मिळू शकते किंवा या महिन्याभरात ऐकायला मिळू शकते. नोकरीच्या ठिकाणी नोकरीत असलेल्या अडचणी, आलेल्या अडचणी सुद्धा या सप्ताहात दूर होतील. एकंदरीत हा सप्ताह हा सप्ताह किंवा पुढील काळ सुद्धा आपल्यासाठी सुखकारक व आनंद देणारा ठरेल. जर आपल्याला जमत असेल तर दत्तगुरूंची किंवा आपण ज्यांची आराधना करतात, जसे सद्गुरू असतील, स्वामी समर्थ असतील, त्यांची आराधना करा. यांचा नामजप करा. गुरुवारी शक्यतो एखाद्या सद्गुरूंच्या देवळामध्ये, मग सद्गुरू असतील, साईबाबा असतील, आपण ज्याला मानतात त्या ठिकाणी पिवळे वस्त्र, पिवळी फुलं किंवा पिवळा पदार्थ एखादा पिवळं फळ त्या ठिकाणी देवाला अर्पण करा. नक्कीच आणि चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडतील. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे 29 आणि 30, शुभ अंक असणाऱ्या 5 आणि रंग असणारा हिरवा याचा आपण लाभ करून घ्या. धनुराशी, ज्या काही महत्वाच्या गोष्टी किंवा महत्वाचे निर्णय घेणे आपण इतके दिवस टाळत होता, त्याच गोष्टी पुन्हा घडतील किंवा त्याच गोष्टीसाठी आपल्याला आता निर्णय घ्यावा लागेल किंवा त्या कराव्याच लागतील. अशा काही घटना किंवा असे काही वातावरण सध्या आपल्या आजूबाजूला निर्माण होईल. ज्या काही गोष्टी किंवा जे काही आपले मत आपल्याला मांडायचे आहे ते या सप्ताहामध्ये आपण मांडणं सोपं जाईल. आपल्याला तशा संधी मिळतील. आपले मत आपल्या ठामपणे मांडता येईल. अशी सुवर्ण संधी पुन्हा आपल्याला मिळणार नाही. त्यामुळे या संधीचा नक्की आपण लाभ घ्या. ज्या ठिकाणी आपण जर बाहेर ठिकाणी आपण कुठे फिरायला वगैरे जाणार असाल तर त्या ठिकाणी सहली, यात्रेला वगैरे, तर खाण्यापिण्याच्या ठिकाणी विशेष लक्ष द्या. एखाद्या चुकीचं खाण्यामुळे पोट बिघाड होऊ शकतो. संसर्गजन्य आजाराला सुद्धा आपण या सप्ताहामध्ये कदाचित काही कारणामुळे बळी पडू शकता. तर विशेष काळजी, बाहेर ठिकाणी जर फिरायला वगैरे जाल तर त्या ठिकाणी आपण लक्ष देणं खूप गरजेचं आहे. हा सप्ताह आपल्याला अधिक चांगला जाण्यासाठी महागणपतीची उपासना करा. नक्कीच आपल्या अडचणी दूर होतील. येणाऱ्या मंगळवारी किंवा येणाऱ्या संकष्टीच्या दिवशी जर आपल्याला जमत असेल तर त्या दिवशी आपण गणपतीवर अभिषेक करा. त्या ठिकाणी डाळिंबाचं फळ 5 डाळिंब अर्पण करण्याचा प्रयत्न करा. आरोग्यासंबंधी जर जुन्या काही गोष्टी होत्या त्या उद्भवल्यात आता किंवा त्या आजाराचा आपल्याला त्रास होत असेल ते सुद्धा दूर होतील. गणपतीची उपासना करा. गणपतीला डाळिंबाचं फळ अर्पण करा. त्या परत आणायचं नाही. दिलेलं फळ तिथेच ठेवायचं. जर तिथले गुरुजी किंवा पुजारी असतील त्याने एखादं काय तुम्हाला जर दिलं तर आपण प्रसाद म्हणून घ्या, परंतु दिलेल्यातलं आपण घ्यायला जाऊ नका. ते 5चे 5 फळ गणपतीला अर्पण करा. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या 28 आणि 30,
शुभ अंक असणारा 4 आणि रंग असणारा डार्क निळा याचा आपण लाभ करून घ्या। मकर राशी, आपण बरेच दिवस ज्या गोष्टीचा पाठपुरावा करत होता किंवा एखाद्या गोष्टीचं आपलं संशोधन सुरू होतं किंवा एखादी शंका होती त्याचं उत्तर आपल्याला मिळत नव्हते, त्या सर्व गोष्टी या सप्ताहामध्ये पूर्ण होतील। त्यात आपल्याला मनाप्रमाणे यश मिळेल, म्हणजे जसं पाहिजे होतं तसंच आपल्याला संशोधन करता येईल। कुटुंबामध्ये सुरू असलेले एखादे वादविवाद मिटतील, खेळीमेळीचे वातावरण असेल। सप्ताहाच्या शेवटी विश्रांती घेणं खूप गरजेचं आहे। खूप सारा मोकळा वेळ सुद्धा आपल्याला या सप्ताहाच्या शेवटी मिळेल, त्यावेळी आपण शक्यतो विश्रांती घ्या। कामाची दगदग असेल ती थोडी कमी होईल। विवाह इच्छुकांचे विवाह प्रस्ताव मान्य होतील, विवाह जोडतील किंवा विवाह जुळण्यामध्ये ज्या काही अडचणी येत होत्या त्या सुद्धा दूर होतील। आता खरंच आपले विवाह योग्य झालेला आहात आणि जर अडचणी येत आहेत तर शक्यतो आपल्याला जमत असेल तर आपल्या गुरुजींकडनं, आपण स्त्री असाल तर देवेंद्र आणि नमस्तुभ्यम देवेंद्र प्रिय भामिनी हा जप करून घ्या। आणि जर मुलगा असेल तर पत्नी मनोराम देही मनोरथानुसार आणि हा जो जप आहे, मी अर्धवटच सांगितलं, तो पूर्ण तसा सांगता येत नाही मोबाईलवरती किंवा सांगू नये, त्याकरिता आपल्या गुरुजींचा सल्ला घेऊन तो जप आपण करून घ्या किंवा नेटवर सर्च करा आणि त्याचं सुद्धा आपल्याला जमत असेल, वाचता येत असेल नीट, अपभ्रंश होता कामा नाही, तर आपल्याला जर जमत असेल तर आपण सुद्धा त्याचं पठण करू शकता। रोज किमान 116 वेळा ही माळ करा। जर जमत असेल तर लग्न होईपर्यंत रोज हा जप कंटिन्यू ठेवा। लग्नासंबंधित असलेल्या दूर होतील अडचणी किंवा लग्न झालेलं आहे आणि संसारामध्ये काही अडचणी होत असतील त्यावेळी सुद्धा हा जप केला असता त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होतो। या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारका असणाऱ्या 30 मे आणि 2 जून, शुभ अंक असणाऱ्या 5 आणि रंग असणारा हिरवा याचा आपण लाभ करून घ्या। कुंभ राशी, या सप्ताहामध्ये आपली जुनी येणी, म्हणजे आपल्याला कोणी जर पैसे द्यायचे होते किंवा आपल्याला एखादी वस्तू द्यायची होती तर अशी जुनी येणी वसूल होतील। आर्थिक अडचण दूर होतील, परंतु कुटुंबासाठी आपल्याला किंवा आपल्या वास्तूसाठी अचानक धन खर्च करावा लागणार आहे। पैसे आपल्याला येतील त्याबद्दल टेन्शन नाही, ते खर्च करण्यासाठीच आपल्याला पैसे मिळणार आहेत किंवा जास्त मिळतील, तर त्याच्यातून आपल्याला कुटुंबासाठी आणि वास्तूसाठी एखाद्या डागडुकीसाठी आपल्याला सुद्धा खर्च करावा लागू शकतो, धन खर्च करावा लागू शकतो। मनाप्रमाणे काही गोष्टी घडल्यासाठी आपल्याला थोडासा वेळ लागेल, मनाप्रमाणे आपल्या इच्छा पूर्णसाठी थोडासा वेळ लागेल, थोडासा संयम बाळगावा लागेल। काही घाई गडबडीमुळे काय होणार, आपल्या हातातील काम बिघडू शकते, त्यामुळे कुठलेही काम करण्यासाठी किंवा होण्यासाठी कसल्या प्रकारची घाई गडबड आपण करायला जाऊ नका, त्याच्यातून नुकसान होऊ शकते। सावधानी बाळगूनच कामे करा। कालांतराने आपल्याला उशिरा का होईना न्याय मिळेल, आपल्याला नक्कीच यश मिळेल, परंतु उतावळेपणा आपल्याला कदाचित या सप्ताहामध्ये नुकसानदायी ठरू शकतो, त्याकडे लक्ष द्यायचंय। संयमाने व सावधतेने आपल्याला कामं करायची। या सप्ताहात शक्यतो आपल्याला जमत असेल तर पुन्हा शनी उपासना करा। शनिवारी मारुतीच्या किंवा शनीच्या देवळात तेल अर्पण करा। जमत असेल तर शनी महात्म्य किंवा आपल्याला येत असेल तर शनी स्तोत्र किंवा हनुमान चालिसा किंवा मारुती स्तोत्र याचं पठण केलं तरी चालेल, पण त्याचबरोबर श्री रामाचा सुद्धा जप नक्की करा, द्विगुणित फळ मिळेल। या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारका असणाऱ्या 1 आणि 2 जून, शुभ अंक असणाऱ्या 3 आणि रंग असणारा पिवळा याचा लाभ करून घ्या। मीन राशी, या सप्ताहात जे काही नुकसान किंवा संकट त्रास आपल्याला भोगावे लागणार आहे ते फक्त आपल्या आणि आपल्या आळसपणामुळे, चुकीपणामुळे, निष्काळजीपणामुळेच होणार आहे। त्याकरिता हाती घेतलेले एखादे मोठे काम किंवा जबाबदारीचे काम, महत्वाची कामे लक्षपूर्वक काळजीपूर्वक करा। लहान अशा कुठल्याही चुकीमुळे आपले मोठे आर्थिक नुकसान सुद्धा याबरोबर होऊ शकते, यासाठी आपण काळजी घ्या। आपण आधी केलेले सर्व मेहनत पाण्यात सुद्धा जाऊ शकते एखाद्या थोड्याशा चुकीमुळे, त्यामुळे मानसिक त्रास वाढू शकतो। याकरिता कामाचे गांभीर्य, वेळेचे महत्व ओळखून कामे करा, आळसपणा शक्यतो टाळा। जर जमत असेल तर गुरुवारी आपल्या कुठल्याही सद्गुरूंच्या मंदिरामध्ये जा, दत्तगुरूंच्या मंदिरात जावा, जर आपल्याला जवळ कुठे औदुंबराचं झाड असेल आणि त्या ठिकाणी दत्ताच्या पादुका असतील तिथे 16 प्रदक्षिणा काढा, 5 तुपाचे दिवे लावा। काही मोठे काम किंवा आपण एखादा प्रोजेक्ट हाती घेतला असेल आणि तो पूर्ण करायचा असेल, त्यात जर अडचणी येत असतील किंवा ते व्यवस्थित पूर्ण व्हावं असं आपल्याला वाटत असेल तर ही आराधना नक्की करा, आपल्याला त्याचा नक्की लाभ होईल। या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारका असणार आहे 30 आणि 31, शुभ अंक असणाऱ्या 7 आणि रंग असणारा क्रीम म्हणजे दुधिया रंग याचा आपण लाभ करून घ्या। मित्रांनो, आपण जे भरभरून मला प्रेम देत आहात, चॅनल सबस्क्राईब करत आहात, तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत मित्रांनो शेअर करा, जेणेकरून व्ह्यूअर्स वाढतील। जर आपण हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लोकांना सांगा, म्हणजे आपण कराच आणि इतरांनाही सांगा, आणि चॅनल लाईक शेअर जरूर करा। आवडत असेल तर आपली एक लहान अशी कमेंट करा, श्री स्वामी समर्थशी किंवा श्री गुरुदेव दत्त जप लिहिलं कमेंटमध्ये तरी चालेल। पुन्हा एकदा आपण पुढच्या आठवड्यात भेटूया, तोपर्यंत सर्वांचे नमस्कार।